मी आजपर्यंत असा एकही बाप बघितला नाही ज्याच्या मुलीवर बलात्कार झाला असेल आणि त्याने त्या बलात्काराचा खून केला असेल. पण मी असे हजारो बाप बघितलेत ज्यांच्या मुलीने प्रेम विवाह केला म्हणून स्वतःच्या मुलीची आणि त्या मुलाची हत्या करणारे हजारो प्रकरणं या समाजामध्ये आहेत. पुण्यामध्ये जी घटना घडली त्या 60-62 वर्षाच्या हरामखोराने ऑलरेडी 2 बलात्कार केलेले होते. त्याची सजा भोगून तो मागच्या 5 वर्षापासून मोकळ्या सांडसारखा फिरत होता आणि त्याने परत त्या 3-3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आणि शेणाच्या ढिगाऱ्यामध्ये त्या मुलीला पुरून तिची हत्या करून टाकली. आता लोक म्हणतात की त्याला आमच्या ताब्यात द्या, त्याला फाशी झाली पाहिजे, बोंबलत फिरताय. काहीच होणार नाही. मोजून 5 दिवस, 6 दिवस, हप्ताभर, महिनाभर लोक बोंबलतील, नंतर शांत होऊन जातील. असे कित्येक आंदोलन झाले. बलात्कार झाल्यानंतर लोकांनी रस्ते जाम केले, पण नंतर लोक पूर्णपणे शांत होऊन जातात. लोकांना काहीच घेणं देणं नसतं. जर एखादा नराधम एकदाचा पोलिसांकडे गेला की त्याला काहीच होऊ शकत नाही. या भारतामध्ये बलात्कार झाल्यानंतर फाशीची शिक्षाची अपेक्षा करणं हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. लोकांना इज्जत म्हणजे काय वाटते तर आपल्या मुलीने प्रेमविवाह केला की आपली इज्जत जाते असं लोकांना वाटतं. आणि ही रियालिटी आहे की आजपर्यंत एकाही बापाने आपल्या मुलीवर बलात्कार झालाय म्हणून त्या बलात्काराची हत्या केली असेल.